नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी गवई सर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो लेक्चर असणार आहे आपला हा असणार आहे साप्ताहिक चालू घडामोडी आपण घेऊन आलो आहे. आणि साप्ताहिक चालू घडामोडी मध्ये आपण वन लाइनरचे किती आहे तर 170 प्रश्नांचा काय तर सराव करणार आहोत सुपरफास्टमध्ये. आणि हे चालू घडामोडी 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे साप्ताहिक सोमवार ते सोमवारपर्यंत साप्ताहिक चालू घडामोडी आपण घेऊन आलो आहे. पूर्ण हप्त्याची घडामोडी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि 170 प्रश्न असतील. ते सर्व प्रश्न काय तर अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि साईडला ही दिलेली जी बेल आयकनची घंटी दिसते याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे काय तर आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला काय तर मिळणार आहे. तर चला फटाफट आपण साप्ताहिक चालू घडामोडीचा प्रश्नांचा काय तर सराव करून घेऊ. टोटल 170 प्रश्नांचा काय तर आपल्याला सराव करायचा आहे पूर्ण साप्ताहिक म्हणजे पूर्ण हप्त्याचा सोमवार ते सोमवार. तर बघा, शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर नेपाळ या देशात काय तर आयोजित करण्यात आला आहे. शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास हा नेपाळ या देशात काय तर आयोजित करण्यात आला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा कितवा सदस्य बनला आहे? तर माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा हा 119वा काय तर देश आपला सदस्य बनला आहे. 119वा सदस्य बनला आहे. पर्याय डी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये कोणता देश सहभागी झाला आहे? तर कोणता देश सहभागी झाला आहे तर माल्टा हा देश काय तर सहभागी झाला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खासदार शशी थरूर यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणत्या देशाच्या तर फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ द ऑनर या पुरस्काराने काय तर सन्मानित करण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने काय तर सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर शशी थरूर यांना काय तर फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने काय तर सन्मानित करण्यात आले आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे? तर भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे? तर 550 अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर लेखन कोणी केले आहे तर हेमलता नेसरी. सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे तर हेमलता नेसरी यांनी केले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर कोणत्या घेतली आहे तर CE-20. भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने CE-20 क्रायोजेनिक इंजिनाची काय तर यशस्वी चाचणी घेतली आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने 2024-25 वर्षासाठी ऊस या पिकाला प्रति क्विंटल किती रुपये FRP दर जाहीर केला आहे? तर किती दर जाहीर केला आहे तर 340 इतका काय तर दर जाहीर केला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. फली नरिमन यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता? तर कोणत्या वर्षी मिळाला होता तर 2007 साली काय तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. फली नरिमन यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते कोण होते तर घटनातज्ञ होते आणि वकील होते. लक्षात असू द्या, कोण होते तर ते घटनातज्ञ आणि
वकील. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते? तर लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते? तर गीतमाला हे नाव होते. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. प्रसिद्ध निवेदक, पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव गीतमाला हे होते. अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिद्ध रेडिओ रिकामी जागा होते. तर काय होते? तर ते निवेदक होते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? तर कोणत्या? तर UAE. माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची UAE या देशाच्या काय तर पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी म्हणून काय तर निवड झाली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे? तर कोणत्या देशाच्या? तर इस्टोनिया या देशाच्या संघाला काय तर पराभूत करून पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे भारतीय महिला फुटबॉल या संघाने. तर पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. ॲमेझॉन जंगलात जगातील सर्वात मोठ्या सापाचा शोध लागला असून त्याची लांबी किती फूट आहे? तर त्याची लांबी किती फूट आहे? तर 26 फूट इतकी काय तर त्याची लांबी आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कॅनडा, बेलारूस आणि रशिया या देशात मिळून पोटॅशियमचा एकूण साठा किती टक्के आहे? तर पोटॅशियमचा किती टक्के साठा आहे? तर 70% काय तर साठा आहे. कॅनडा, बेलारूस आणि रशिया या देशात मिळून पोटॅशियमचा 70% साठा इतका आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. एडिनबर्ग विद्यापीठ लंडन यांच्या संशोधनानुसार जगभरातील किती टक्के शेतातील मातीत पोटॅशियमची कमतरता आहे? तर किती कमतरता आहे? तर 20 इतकी काय तर 20% काय तर मातीत पोटॅशियमची कमतरता आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत आणि ग्रीसने आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर किती ठेवलं आहे? तर 2030 पर्यंत काय तर या वर्षापर्यंत काय तर दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत आणि कोणत्या देशांनी लष्करी उपकरणाचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता दिली आहे? तर भारत आणि कोणत्या देशांनी? तर ग्रीस. भारत आणि ग्रीस या देशांनी काय तर लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास काय तर मान्यता दिली आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे कितवे वर्ष आहे? तर हे कितवे वर्ष आहे? तर 50वे वर्ष आहे. मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे 50वे वर्ष आहे. किती आहे? तर 50वे वर्ष आहे. आणि पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात काय तर आयोजित करण्यात आला आहे खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे? तर कोणत्या राज्यातून? तर राजस्थान या राज्यातून काय तर राज्यसभेवर निवड झाली आहे अध्यक्षा सोनिया गांधी यांची. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली आहे? तर अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली आहे? तर इराण येथे काय तर पार पडली आहे. आशियाई इनडोअर
ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा इराण येथे काय तर पार पडली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदे जिंकली आहेत? तर किती पदे जिंकली आहेत? तर 4 पदे जिंकली आहेत भारतीय संघाने. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर चीन या देशाने काय तर सर्वाधिक पदके जिंकली आहेत. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? तर कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले? तर दांडपट्टा. महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शस्त्राला काय तर राज्यशस्त्र म्हणून काय तर घोषित केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ओडिशा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काय तर करण्यात आले. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर कोणत्या राज्यात झाले आहे? तर ओडिशा या राज्यात झाले आहे. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन ओडिशा या राज्यात झाले आहे. कोणत्या राज्यात झाले आहे? तर ओडिशा या राज्यात झाले आहे. कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू आंद्रियास ब्रेमा यांचे निधन झाले आहे? तर कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू आंद्रियास ब्रेमा यांचे निधन झाले? तर कोणत्या देशाचे होते? तर ते जर्मनी या देशाचे होते. आंद्रियास ब्रेमा हे जर्मनी या देशाचे माजी फुटबॉलपटू होते. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचे कर्ज GDP गुणोत्तर 81.6% पातळीवरून 2030-31 पर्यंत किती टक्क्यापर्यंत घसरेल असा RBIचा अंदाज आहे? तर किती घसरेल? तर 73.4% इतका घसरेल असा अंदाज RBIचा आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर किती किलोमीटर आहे? तर 12.77 इतकी काय तर किलोमीटर लांबी आहे. देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याची लांबी 12.77 किलोमीटर इतकी आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणते आहे तर ते T50 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 2023 मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर होता? तर कितव्या क्रमांकावर होता? तर 84व्या काय तर क्रमांकावर होता. 2023 मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत 84व्या क्रमांकावर होता. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत कितव्या स्थानावर आहे? तर 85व्या स्थानावर आहे. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 85व्या स्थानावर आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे? तर कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे? तर फ्रान्स या देशाचा काय तर पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर कुठे उभारण्यात येत आहे? तर कुठे उभारण्यात येत आहे? तर जामनेर. महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर हे जामनेर येथे काय तर उभारण्यात येणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले
आहे. तर कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे तर दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? तर किती टक्के आहे वाटा? तर 38.78% इतका वाटा आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? तर देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा हा 14.1% इतका आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे हे ऑप्शन चुकलेले आहेत. पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड होणार आहे? तर कोणाची निवड होणार आहे? तर आसिफ झरदारी. पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी आसिफ झरदारी यांची काय तर निवड होणार आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे? तर कोणत्या देशाच्या? तर पाकिस्तान. शहाबाज शरीफ यांची पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर कोणाच्या करण्यात आले आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय तर करण्यात आले आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर कोणत्या राज्यात? तर जम्मू आणि काश्मीर या राज्यात काय तर इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे? तर किती टक्के आरक्षण झाले आहे? तर 72% काय तर आरक्षण झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात 72% आरक्षण झाले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर किती टक्के आरक्षण करण्यात आले आहे तर मंजूर? तर 10%. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये 10% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झाली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची निवड झाली आहे IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची बलस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली आहे? तर कोणाची? तर धुळे. महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची बलस्नेही पोलीस ठाणे म्हणून काय तर निवड झाली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पहिला लाकडी उपग्रह लिंगोसॅट प्रोब हा कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे विकसित करण्यात आला आहे? तर कोणत्या देशाच्या? तर अमेरिका आणि जपान. पहिला लाकडी उपग्रह लिंगोसॅट प्रोब हा अमेरिका आणि चीन या देशाच्या अंतराळ एजन्सीद्वारे काय तर विकसित करण्यात आला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वनमित्र योजना जाहीर केली आहे? तर कोणत्या राज्याने? तर हरियाणा. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा या राज्याने काय तर वनमित्र योजना जाहीर केली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ओडिशा सरकार स्वयं योजनेअंतर्गत राज्यातील 18 ते 35 वयोगटातील तरुणांना किती रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहे? तर किती रुपये? तर 1 लाख रुपये इतके काय तर बिनव्याजी कर्ज देणार आहे. पर्याय 1 आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे? तर ओडिशा या राज्याने काय तर स्वयं योजना सुरू केली
आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. न्यायमूर्ती NV अंजारिया यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर न्यायमूर्ती NV अंजारिया यांची कर्नाटक या राज्याच्या काय तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 20 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन साजरा करण्यात येतो? तर 20 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा? तर मिझोराम. 20 जानेवारी रोजी मिझोराम या राज्याच्या काय तर स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला जाहीर झाला आहे? तर पंडित नाना मुळे यांना जाहीर झाला आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार हा पंडित नाना मुळे यांना काय तर जाहीर झाला आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर कोणी स्वीकारला आहे? तर उपेंद्र द्विवेदी. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार उपेंद्र द्विवेदी यांनी काय तर हा पदभार स्वीकारला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत सरकारने किती वर्षापर्यंत 2.25 लाख मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? किती? तर 2027 पर्यंत. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता किती मेगावॅटवर पोहोचली आहे? तर किती मेगावॅटवर पोहोचली आहे? तर 1,35,000 मेगावॅटवर काय तर पोहोचली आहे भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता. तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया येथे काय तर ही स्पर्धा आयोजित केली आहे. कोणती? तर जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतातील LPG CNG पुरवठादार कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियमने कोणत्या देशाच्या LPG व्यापारी कंपनी ब्ल्यू सोबत करार केला आहे? कोणी केला आहे? तर नॉर्वे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. किती वर्षांनी भारतीय मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आली आहे? तर किती वर्षांनी? तर 28 वर्षांनी काय तर भारतीय मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आली आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? तर मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा ही भारत या देशात काय तर होणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती गिगावॅट आहे? तर किती गिगावॅट आहे? तर 637 इतकी गिगावॅट आहे भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता 637. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल सर्वात जास्त आहे? तर जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल जास्त आहे? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे काय तर भाग भांडवल सर्वात जास्त आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताची धावपटू आहे ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर नॉर्वे हा देश काय तर प्रथम क्रमांकावर आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत 137 देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे? तर 41व्या क्रमांकावर आहे भारत.
पर्याय डी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरले आहे? तर कितवे राज्य ठरले आहे तर हे तिसरे राज्य ठरले आहे. कितवे तर तिसरे राज्य ठरले आहे झारखंड हे राज्य. तर पर्याय बी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे. प्रबोवो सुबिआंतो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर कोणत्या देशाच्या तर इंडोनेशिया. प्रबोवो सुबिआंतो यांची इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर सुप्रिया सुळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांना काय तर संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे? तर कोणाच्या समाधीला तर महाराणी येसूबाई यांच्या समाधीला काय आहे तर राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जर्मनीमध्ये आयोजित म्युनिच सुरक्षा परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थित आहे? तर कोण उपस्थित आहे तर एस जयशंकर हे काय तर उपस्थित आहे. जर्मनीमध्ये आयोजित म्युनिच सुरक्षा परिषदेत भारतातर्फे एस जयशंकर हे काय तर उपस्थित आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली आहे? तर कुठे पार पडली आहे तर ती मलेशिया येथे काय तर मलेशिया येथे पार पडली आहे. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला? तर कोणत्या देशाचा पराभव केला आहे तर थायलंड या देशाचा काय तर अंतिम फेरीत थायलंड या देशाचा पराभव केला आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे तर भारत या देशाच्या संघाने काय तर सुवर्णपदक जिंकले आहे आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड विरुद्ध किती धावांनी मिळवला आहे? तर किती धावांनी मिळवला आहे तर 434 धावांनी मिळवला आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड विरुद्ध 434 धावांनी मिळवला आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे? तर कोणत्या देशाचा तर इंग्लंड या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? तर कुठे तर पारनेर येथे. कुठे तर पारनेर येथे काय तर लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे? तर कुठे सुरू आहे तर राजस्थान राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. इस्रोने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या इन्सॅट 3DS या उपग्रहाची उंची किती फूट आहे? तर किती फूट आहे उंची तर 52 फूट इतकी उंची आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. इस्रोने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या इन्सॅट 3DS या उपग्रहाचे वजन किती आहे? तर उपग्रहाचे वजन किती आहे तर या 2200 म्हणजे 2274 किलो काय तर याचं वजन आहे. कशाचं तर इन्सॅट 3DS या उपग्रहाचे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. इस्रोने आंध्र प्रदेशातील
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून कोणत्या हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर कोणते केले आहे? तर इन्सॅट 3DS. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून इन्सॅट 3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर कोणत्या राज्यातून? तर आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथून काय तर इन्सॅट 3DS या उपग्रहाचे काय तर यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ किती भाषेसाठी दिला जातो? तर किती भाषेसाठी दिला जातो? तर 23 भाषेसाठी दिला जातो. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ हा 23 भाषेसाठी दिला जातो. किती? तर 23 भाषेसाठी दिला जातो. आणि पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कवी गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते? तर कधी आले होते? तर 2013 या वर्षी काय तर दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कवी गुलजार यांना 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर कोणत्या वर्षी? तर 2002 या वर्षी काय तर साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कवी गुलजार यांच्या रूपाने उर्दू भाषेसाठी कितव्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? तर कितव्यांदा मिळाला आहे? तर 5व्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. रामभद्राचार्य यांना कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कोणत्या भाषेसाठी? तर संस्कृत या भाषेसाठी काय तर ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे रामभद्राचार्य यांना. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कोणत्या? तर उर्दू. कवी गीतकार गुलजार यांना उर्दू भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. कवी गुलजार आणि गुरु रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कितवा झाला आहे? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला झाला आहे जाहीर? तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांना झाला आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर कोणाच्या नावावर आहे? तर अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम हा अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024चे आयोजन करण्यात येत आहे? तर कोणत्या संस्थेद्वारे? तर इस्रो. इस्रो या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024चे आयोजन करण्यात येणार आहे. पर्याय बी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे. आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा जगातील कितवा क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे? तर कितव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे? तर 9व्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा जगातील 9वा क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. इस्रोद्वारे इन्सॅट 3D या हवामान उपग्रहाचे कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर GSLV F-14 या रॉकेटच्या मदतीने काय तर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. राजस्थानमधील किती मेगावॅट क्षमतेच्या नोखारा सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे? तर कोणते? तर 300. राजस्थानमधील
300 मेगावॅट क्षमतेच्या नौखारा सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राजस्थान राज्यातील नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले आहे? तर कोणाच्या हस्ते झाले आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे हे जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे? तर ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा या केंद्रीय मंत्रालयातर्फे काय तर ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. विशाखापट्टणम येथे 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मिलन नौदल सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर 12वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर कुठे? तर विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली आहे. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक कुठे होत आहे? तर कुठे होत आहे? तर काठमांडू येथे होत आहे. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024ची बैठक काठमांडू येथे होत आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर प्रदेश राज्य काय तर हे प्रथम क्रमांकावर आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाच्या प्रतिनिधीगृहात क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर कोणत्या देशाच्या? तर अमेरिका या देशाच्या प्रतिनिधीगृहात क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर कोणत्या राज्याच्या? तर तेलंगणा या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत कोणत्या ठिकाणी वुमेन IPL क्रिकेट स्पर्धा 2024 होणार आहे? तर कुठे होणार आहे? तर दिल्ली आणि बेंगळुरू. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत दिल्ली आणि बेंगळुरू या ठिकाणी काय तर वुमेन IPL क्रिकेट स्पर्धा 2024 होणार आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. वुमेन इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 कोणत्या कालावधीत होणार आहे? आता सांगितलं आपण पहिल्या ह्याच्यात. तर कोणत्या कालावधीत होणार आहे? तर 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 500 बळी अशी कामगिरी करणारा कोण पहिला खेळाडू ठरला आहे? कोण ठरला आहे? तर पहिला खेळाडू तर आर अश्विन हा पहिला खेळाडू ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 500 बळी अशी कामगिरी करणारा. तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारत आणि कोणत्या देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर कोणत्या? तर तैवान. भारत आणि तैवान या देशाने काय तर स्थलांतर व मुक्त संचार करारावर काय तर स्वाक्षऱ्या केला आहेत. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील रेवाडी येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थाचे भूमिपूजन केले? तर कोणत्या? तर हरियाणा या राज्यातील रेवाडी येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थाचे काय तर भूमिपूजन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अट्टकल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे? तर अट्टकल पोंगल हा केरळ या राज्यात काय तर साजरा होणारा मोठा उत्सव आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशांतर्गत विकसित केलेल्या कोणत्या रेल्वे कवच सुरक्षा
प्रणालीची किती किलोमीटरवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे? तर किती किलोमीटर? तर 160 किलोमीटरवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाची महिला क्रिकेट खेळाडू अनाबेल सदरलँड महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे? तर कोणत्या देशाचा? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाची महिला आहे ती. ठीक आहे, तर पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. बेन डकेट हा भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध वेगवान कसोटी शतक झळकावणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे? तर कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे? तर तो इंग्लंड या देशाचा काय तर पहिला फलंदाज ठरला आहे. बेन डकेट हा भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध वेगवान कसोटी शतक झळकावणारा इंग्लंड या देशाचा काय तर पहिला फलंदाज ठरला आहे. लक्षात असू द्या, पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विनने किती कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे? तर किती कसोटी सामन्यात? तर 98 कसोटी सामन्यात काय तर 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे आर अश्विन यांनी. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळीचा टप्पा पूर्ण करणारा आर अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर कितवा ठरला आहे? तर तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय क्रिकेट खेळाडू आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पार केला आहे? तर किती विकेटचा टप्पा पार केला आहे? तर 500 विकेटचा काय तर टप्पा पार केला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. व्ही श्रीपती ही कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे? कोणत्या? तर तामिळनाडू. व्ही श्रीपती ही तामिळनाडू राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची निवड झाली आहे? तर हर्षवर्धन पाटील यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची काय तर निवड झाली आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपला साप्ताहिक प्रश्नांचा सराव आपला इथं संपला. 170 प्रश्नांचा आपण इथं सराव केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचू द्या. त्यांचासुद्धा चांगला सराव होऊ द्या. कंजूसी करू नका. तर भेटूया पुढच्या सोमवारी आणखीन नवीन साप्ताहिक घडामोडीचे प्रश्न घेऊन. तर जय हिंद, जय भारत.